नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट 10 मिनिटाच्या आत तयार होणारे अगदी छान असे खारट शेंगदाणे कसे बनवायचं ते बघणार आहोत. बाहेर मार्केटमध्ये मिळतात अगदी परफेक्ट तसेच आपले शेंगदाणे हे तयार झाले. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने शेंगदाणे बनवून बघा. अगदी छान असे आपले शेंगदाणे हे तयार होतात. चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खारट शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्या नेहमीच्या घरातले भाजीसाठी वापरतो त्या शेंगदाण्यांचा वापर इथे मी करते. बाहेर जे मार्केटमध्ये मिळतात आपल्याला खारट शेंगदाणे, तिथे सोलापुरी शेंगदाणे किंवा गुजराती शेंगदाण्यांचा वापर केला जातो. पण आज आपण कुठल्याही प्रकारच्या विशेष असे शेंगदाण्याचे वापर न करता आपण नेहमी भाजीसाठी वापरतो घरगुती त्या शेंगदाण्याचा वापर करून अगदी परफेक्ट असे भट्टीचा वापर न करता अगदी छान असे शेंगदाणे कसे घरी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे एक कढई गरम करून घ्यायची आणि आपल्या अंदाजानुसार पाणी हे गरम करून घ्यायचं. म्हणजे आता आपण 1 कप शेंगदाणे घेतले, म्हणजे आपले शेंगदाणे बुडतील इतपत आपण यामध्ये पाणी हे टाकून घ्यायचं. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण मीठ हे घालणार आहोत. मिठाचं प्रमाण थोडं आपण जास्ती घालणार आहोत, त्यामुळे अगदी छान खारसट शेंगदाणे आपले तयार होतात. जर कमी मिठाचा वापर केला तर आपले शेंगदाणे थोडेसे खारसट चवीला ते लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला शेंगदाणा खायला मजा येत नाही. म्हणून थोडंसं जास्तीचं मिठाचा वापर करा आणि त्यानंतर लगेच आपण यामध्ये शेंगदाणे घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आपण याला आता शिजवून घेणार आहोत. तर झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनटं शेंगदाणे हे शिजवून घेतले. शेंगदाणे हे कसे शिजले हे कसं ओळखायचं, तर शेंगदाण्याचं जे कवर असतात त्यांना अशा गुळे पडलेल्या असतात, बघू शकाल असे जमा झालेले आपल्याला दिसतात. आणि ह्या पद्धतीने आपण शेंगदाणे हे शिजवून घ्यायचे. अगदी जास्ती ओव्हर कुक देखील आपल्याला करून घेण्याची गरज नाही. हलकेसे मध्ये आपले शेंगदाणे हे फक्त शिजले पाहिजे. लगेच आपण आता गॅस हा बंद करून दिला आहे आणि त्यानंतर लगेच आपण याच्यातलं पाणी हे काढून घेऊ. तर शेंगदाणे काढण्यासाठी इथे खाली एक कढई घेतली आणि त्यावरती ह्या पद्धतीने आपण चाळणी ठेवून ह्या पद्धतीने आपण आता शेंगदाणे हे या कढईत काढून घेतले आणि याच्यातलं संपूर्ण पाणी हे आपण आता निथळून घेतले. तर संपूर्ण पाणी हे आता आपण व्यवस्थित निथळून घेऊया. अशा पद्धतीने थोडंसं आपण हे चाळणीमध्ये पसरून घेऊ आणि त्यानंतर याच्यातलं पाणी हे पूर्णपणे निथळल्यानंतर लगेच आपण याला फॅन खाली फक्त 5 मिनटं सुकवून घेणार आहोत. या पद्धतीने कुठलाही एक आपण आता कापड घ्यायचं आणि त्या कापडावरती आपण आता हे शेंगदाणे टाकून त्याला पसरून फक्त 5 मिनटं फॅन खाली आपण यांना सुकवून घेणार. अगदी जास्ती वेळ आपल्याला कोरडं वगैरे करून घ्यायची गरज नाही. जर आपले शेंगदाणे जास्ती कोरडे झाले तर त्याचं साल हे लवकर कडक होईल आणि ते वरून भाजले जातील आणि आतपर्यंत आपले शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून होत नाही. म्हणून फक्त आपल्याला हलकेसे 5 मिनटं यांना फॅन खाली सुकवून घ्यायचे. अगदी जास्ती देखील ओले नका ठेवू. तर 5 मिनटं मी आता फॅन खाली आता हे शेंगदाणे हे सुकवून घेते. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपले शेंगदाणे हे कोरडे झाले. या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे हे सुकवून घ्यायचे. यामुळे काय होतं, अगदी छान असे आपले शेंगदाणे हे भट्टीसारखे घरी फोडून आपण खारट शेंगदाणे हे फोडून घेऊ शकतो. त्यानंतर लगेच आपण हे शेंगदाणे एका आता कढईमध्ये काढून घेतले आणि लगेच यांना आपण आता मिठामध्ये भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपण जे मीठ घेणार आहोत ते सर्वात आधी 5 ते 10 मिनटं कढईमध्ये मीठ हे गरम करून घ्यायचं. गार मिठामध्ये शेंगदाणे हे टाकून घेऊ नका, त्यामुळे आपले शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून होणार नाही. तर मी सर्वात आधी पहिलेच 10 मिनटं आधी मीठ हे गरम करून घेतले आणि त्यानंतर अगदी थोडे थोडे शेंगदाणे घालत ह्या पद्धतीने आपण मंद आचेवरती सर्वात प्रथम 1 ते 2 मिनटं फुल आचेवरती आपण यांना भाजून घेणार आहोत. यामुळे काय होतं, याची कुकिंग प्रोसेस एकसारखी आणि अगदी छान अशी तयार होते. आतपर्यंत शेंगदाणे हे लगेचच गरम होतात आणि त्यामुळे ते अगदी छान असे क्रिस्पी आणि अगदी परफेक्ट असे आपले शेंगदाणे हे भाजून तयार होतात. 2 मिनटानंतर आपण लगेचच गॅसची फ्लेम ही कमी केली आणि त्यानंतर 5 मिनटं आपण आता याला शेंगदाण्यांना मिठामध्ये भाजून घेतले. शेंगदाण्यांचा कलर देखील बदलला आहे. पुन्हा आणखी आपण ज्यावेळेस भाजत असतो त्यावेळेस ह्या पद्धतीने एकसारखं चमच्याने हलवत राहायचं आणि शेंगदाण्यांचा देखील फुटण्याचा आवाज येतो. पुन्हा एखादा शेंगदाणा घेऊन आपण शेंगदाण्याचं ह्या पद्धतीने साल देखील काढून घेऊ शकतो. जर असं साल निघायला लागलं म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले शेंगदाणे हे भाजून तयार झाले आणि ह्या पद्धतीने फुटले म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले शेंगदाणे हे भाजून तयार आहे. लगेच आपण आता हे शेंगदाण्यांना या पद्धतीने एका चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचं. यामुळे काय होईल, लगेच आपलं मीठ निघून जाईल आणि आपले शेंगदाणे हे अगदी परफेक्ट तयार होतील.
तर याच पद्धतीने आता आपण संपूर्ण शेंगदाणे हे काढून घेऊया। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने शेंगदाणे हे घरच्या घरी भाजून बघा, अगदी परफेक्ट असे आपले मार्केटसारखे भट्टीवर भाजले जातात, अगदी तसेच भाजले जातात। अगदी छान असे आपले खारट शेंगदाणे हे तयार झाले। त्यानंतर उरलेले शेंगदाणे देखील आपण ह्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। नक्की तुम्ही नवरात्राच्या उपासाच्या निमित्ताने घरी या पद्धतीने खारट शेंगदाणे करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील आणि नेहमी तुम्ही ह्या पद्धतीने शेंगदाणे हे घरी बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। अगदी परफेक्ट असे आपले खारट शेंगदाणे हे तयार। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।